प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजप सोबत जाण्यास आग्रही होते, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता आणि त्यावर पवारांनी जे सांगितलं तो गौप्यस्फोट नाहीये, उघड सत्य आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर पटेलांनी केलेल्या दाव्याबद्दल माहिती नाही, मात्र काँग्रेस फुटली नसती तर मीच मुख्यमंत्री बनलो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. हा गौप्यस्फोट नाहीये. तुम्हाला तो गौप्यस्फोट वाटतोय मीडियाला, तर मला आश्चर्य वाटतंय. शरद पवारांनी जे सांगितलंय, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी, तो गौप्यस्फोट नसून ते उघड सत्यच होतं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रफुल्ल पटेला संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही. पण एक आहे मला हेच सांगायचं की ज्या वेळेला 95मध्ये आमचं सरकार गेलं आणि पवारसाहेबांनीच मला MLC केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं. पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांनी आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो.